नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या वर्गामध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण उजळणी म्हणजेच रिव्हिजन घेणार आहोत. इयत्ता 8वी आणि विषय आहे मराठी. तर मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की आता लवकरच तुमची युनिट टेस्ट एक्झाम आहे आणि ह्या युनिट टेस्टचा पोर्शन तुम्हाला ऑलरेडी मिळालेला आहे. तर ह्या पोर्शनमध्ये आहे लेसन नंबर 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा हे गीत. लेसन नंबर 2 मी चित्रकार कसा झालो. लेसन नंबर 3 प्रभात कविता. त्याचबरोबर तुम्हाला व्याकरणसुद्धा आहे. त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर, विरामचिन्हे, म्हणी हे सर्व व्याकरण तुम्हाला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित उजळणी घेणार आहोत. ये जितना भी पोर्शन ऑलरेडी हम लोगों ने आपको पढ़ाया है, आज हम खाली इस पोर्शन की रिवीजन लेने वाले. चलो तो शुरू करते हैं. लेसन नंबर 1 आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर या गीतामध्ये कवी आपल्याला काय सांगत आहेत की गुरुने जे आम्हाला व्रत दिलेले आहे ते व्रत, तो वारसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहेत. आणि गुरु हे आमचे पिता. पिता म्हणजे काय? वडील आहेत, भाऊ आहेत. बंधू म्हणजे भाऊ, स्नेही म्हणजे सोबती आहेत, सखा आहेत. त्याचप्रमाणे माऊली, माऊली म्हणजे आई आहेत. आणि कल्पवृक्ष जसं असतो त्या झाडाखाली आपल्याला शीतल अशी सावली मिळते. जर आपण सूर्यप्रकाशात राहायला आवडते की सावलीमध्ये, तर सावलीमध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही तेजाचा कवडसा आम्हाला दिलेला आहे, तेज प्रकाश दिलेला आहे. आणि ज्ञानाचे बीज आमच्या मनामध्ये अंकुरलेला आहे. हमारे अंदर नॉलेज का जो बीज है, सीड है, वो बोई है और उसका आज बड़ा वृक्ष में रूपांतर हो गया है कि जो ऐसा वृक्ष कि जिस वृक्ष को फल आए हैं. ओके. और हम लोग धीरता, शूरता, वीरता ये सीखेंगे. ज्ञानासोबत आमच्या मनात नम्रता, नम्रता मतलब हम्बलनेस ही आणणार आहेत. त्याचप्रमाणे अगर कोई हमसे बुराई करता है, दुष्ट, दुष्ट मतलब कोई बुरा हमारे साथ बुरा व्यवहार करता है, तो उसी को हम लोग तुरंत वहीं पे शासन करेंगे. शासन म्हणजे शिक्षा. आणि जे गुणी आहेत, गुणी मतलब जो सज्जन लोग हैं, जो अच्छे लोग हैं, उनका हम लोग पालन करेंगे, उनको हम फॉलो करेंगे. ओके. आणि सज्जनांच्या कृतींचे आम्ही पालन करू. त्याचप्रमाणे की हे गुरु तुमचा त्याग, तुमची सेवा, ही ह्याची कीर्ती 10 दिशांना राहील. 10 दिशा ज्या आहेत असं ह्या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. मुलांनो, तुम्हाला ही कविता चांगल्या प्रकारे शिकवलेली आहे आणि आज मी तुम्हाला थोडक्यात ती एक्सप्लेन केली. आणि ही कविता तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे म्हणून चांगल्या प्रकारे हिचा अभ्यास करायचं. आता आपण पुढे जाऊया. पाठ क्रमांक 2 मी चित्रकार कसा झालो. लेखक आहेत ल म कडू. आणि या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहायला शिका. सी स्टुडंट्स, नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी हॅव टू प्रिझर्व नेचर, वी हॅव टू प्रोटेक्ट नेचर, वी हॅव टू लर्न मेनी थिंग्स फ्रॉम नेचर. ओके. आणि आपण अनेक कला मतलब स्किल्स, टॅलेंट निसर्गामधून शिकतो. नेचर हमें इन्स्पायर करता है. निसर्गात लेखक चित्रकला व मूर्तिकला कसे शिकले याचे सुंदर असं वर्णन या पाठामध्ये लेखक ल म कडू यांनी केलेलं आहे. कि निसर्गामधून आपण काय, हमेशा हम लोग क्या करते, कंप्लेंट, मेरे पास ये नहीं है, मेरे पास वो नहीं है, मेरे पास ये ऐसे वाला पेन नहीं है, वैसे वाले बुक्स नहीं है, ये नोटबुक नहीं है. हम लोग कंपेयर करते जिनके पास है उनके साथ. लेकिन ऐसे भी बच्चे हैं कि जो नेचर से पढ़ते हैं. देखो, इस लेसन के ज़रिए लेखक हमें कितनी अच्छी चीज़ें कहते कि आपके पास जो है उनमें, उन चीज़ों में अपनी क्रिएटिविटी यूज़ करो, अपनी सृजनशीलता यूज़ करो. तो इस लेसन के कुछ क्वेश्चन आंसर्स, ऑब्जेक्टिव्स मैंने रिवीजन के लिए लिए, तो हम लोग देखते.
तो क्वेश्चन नंबर 1 है, लेखकाने पाठात कले संबंधी, कला मीन्स कोई भी आर्ट, ओके, आर्ट के बारे में वर्णिलेले 2 विषय, विषय मतलब सब्जेक्ट, तर एक आहे चित्रकला आणि मूर्तिकला. चित्रकला मीन्स ड्राइंग, मूर्ति मतलब मूर्ति बनाते हैं ना वो, ओके. तर आन्सर क्या है आपका, चित्रकला आणि मूर्तिकला. पुढे जाऊया आपण. काय ते सांगा. हा, मूर्तीला तडे जाऊ नये, तडे मतलब क्रॅक, यासाठी लेखकाला सापडलेला उपाय. इसलिए लेखक ने कौन सा उपाय ढूंढ निकाला या क्या सोल्यूशन यूज किया, तर घोड्याच्या लीदचा वापर. देखो बच्चों, लीद, लीद मीन्स उनका वेस्टेज, घोड़े का जो वेस्ट रहता है, जैसे कावडंग रहता है, गोबर रहता है, गोबर को क्या बोलते हैं, कावडंग, वैसे हॉर्स डंग, ओके. तो उस हॉर्स डंग से हमें ऐसा गंदा लगेगा, लेकिन ये नेचर का है, नेचुरल है वो सब कुछ. इन चीज़ों का यूज़ करके लेखक जो मूर्ति बनाते थे वो क्रैक नहीं जाने लगा. उन्हें उस लीद ने उसका जो वेस्टेज था उससे वो मूर्ति पकड़ के रहने लगे. लेखकाचा कॅनव्हास, हा, नदी काठचे मोठे खडक. आता अभी देखो, कॅनव्हास मतलब क्या, कि ऐसा बड़ा सा पेपर या कोई बैकड्रॉप जिसके ऊपर जो पेंटर रहता है वो अपना चित्र निकालता है. तो राइटर के पास, राइटर तो गरीब थे, खेड़े गांव में रहने वाले थे, उनके पास ये सब चीज़ें थी क्या, नहीं. लेकिन नदी के किनारे वो जब घूमते थे अपने गांव में, तो वहाँ पे बड़े बड़े पत्थर थे, वो पत्थर ही उनके कैनवास बन गए. उन पत्थरों के ऊपर उन्होंने ड्राइंग निकाला. मतलब देखो, उन्होंने अपनी जो मजबूरी थी, अपनी जो परेशानी थी, उसका भी हल निकाला. वो ऐसे नहीं करके बैठे कि मेरे पास, हम लोग तो गरीब है, हम लोग तो गांव के छोटे लोग हैं, ऐसा नहीं. उन्होंने सोचा, उन परिस्थिति का सामना करके, उन डिफिकल्टियों में भी उन्होंने अपना राह निकाला, रास्ता निकाला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. लेखकाने त्याच्या खेड्याचे सांगितलेले विशेष, विशेष मतलब विशेषता, स्पेशलिटी क्या थे उनके, खेड़ा, खेड़ा मीन्स गांव, उनका विलेज, ओके. तो 2 विशेषताएं थी. एक होतं निसर्गरम्य, मतलब नॅचरल ब्युटी, निसर्गाने, निसर्ग सुंदर असं निसर्ग तिकडे होतं, ओके. आणि सुसंस्कृत, सुसंस्कृत मीन्स वेल बिहेव्ड, चांगली, वेल कल्चर्ड, ओके. तिकडची लोक गुणी होती, चांगल्या विचारांची होती, सज्जन होते, ओके. हे झाले त्यांच्या खेड्याचे विशेष. आणि पुढे आहे, लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक. उनके गांव की जो सुंदरता थी, ब्यूटी थी, वो बढ़ाने वाले घटक कौन से, क्या क्या चीज़ें थी वहाँ पे. एक आहे घनदाट जंगल, घनदाट मतलब डेंस फॉरेस्ट, जंगल मीन्स फॉरेस्ट, एकदम गहरा जंगल. दुथडी भरून वाहणारी नदी, दुथडी म्हणजे भरून, ओव्हरफ्लो होणारी नदी. निळे डोंगर, डोंगर होते तिकडे, आणि हिरवी रान. ह्या सगळ्या गोष्टींमुळे लेखकाच्या गावाचे, खेड्याचे वर्णन, सौंदर्य वाढत होते. हे सौंदर्य, ब्युटी बढ़ रही थी, ओके. आता आपण पुढे जाऊया. प्रभात ही कविता घेणार आहोत. मी चित्रकार कसा झालो हे तुम्हाला समजलं असेल. मी थोडक्यात घेतलेलं आहे मुलांनो, आपल्याकडे वेळ नाही आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही लेसन वाचायचं आहे. पुढे आहे प्रभात. प्रभात म्हणजेच काय, सकाळ. तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाची नवनवीन दालने खुली होत आहेत आणि नव्या पिढीला कलागुणांच्या नवीन संधी मिळत आहेत. देखो, साइंस और टेक्नोलॉजी के इस ज़माने में नॉलेज के अलग अलग द्वार खुल रहे हैं, और जो नई पीढ़ी है, न्यू जनरेशन है, उनको अलग अलग मौके मिल रहे, अपॉर्चुनिटीज़ मिल रहे. इसका सुंदर वर्णन इस पोयम में किया है. और इस पोयम के कवि है किशोर बळी, आणि प्रस्तुत कविता ये किशोर, फेब्रुवारी 2017 या मासिकामधून घेतलेली आहे. आणि या कवितेमध्ये लेखकाने सुंदर प्रकारे असं वर्णन केलेलं आहे. तर कवी आपल्याला काय सांगत आहेत बघा. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात. की
नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचं विद्येचं तेज पसरलेलं आहे आणि या कलागुणांच्या क्षितिजावर ही प्रतिभा म्हणजे नवनिर्मितीची सकाळ झालेली आहे. प्रभात म्हणजे सकाळ झालेली आहे. पुढे कवी म्हणतात, भव्य पटांगण बाग मनोहर फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनांतून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. तर या परिच्छेदामध्ये कवी किशोर बळी आपल्याला सांगतात की हे भव्य पटांगण आहे, मैदान आहे, ही बाग जी आहे ही मनोहर सुंदर अशी बाग आहे आणि इथे फुलापाखरांचे हे सुंदर जग आहे. इथे आपुलकीचा, आपलेपणाचा, प्रेमाचा प्यार का सुवास मतलब सुगंध इधर उधर घूम रहा है आणि मनामनातून पसरत आहे. और जो गुरुजनांनी जे आपल्याला अमूल्य म्हणजे अनमोल अशी शिकवण दिलेली आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये ये कॉम्पिटिशन का वर्ल्ड है आणि या कलागुणांच्या क्षितिजावरती नवनिर्मितीची प्रभात सकाळ झालेली आहे. पुढे कवी म्हणतात, पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची, विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात आणि कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. बघा काय सांगितलेलं आहे की स्वतःचे अस्तित्व मतलब खुद का प्रेझेन्स मजबूत करण्यासाठी ही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळा मतलब एक्सपेरिमेंट जहाँ पे करते हम लोग वो साइंस लैब जैसे रहते ना वैसे. कि पायाभरणी मतलब मजबूत करना, स्ट्रॉंग करना, बेस फाउंडेशन. आणि इथे तन म्हणजे शरीर सुदृढ आहे, निरोगी आहे. मन विशाल म्हणजे कसं आहे, मोठं आहे. मनात कोणते हेवे दावे, दुसऱ्यांबद्दल द्वेष, वाईट विचार नाही आहेत, एकदम स्वच्छ आहे. और हीच इथे रुजवणूक, याच तत्वांची इथे रुजवणूक झालेली आहे. ही विचारधारा आमच्या नसानसात की आमच्या नसानसात व रगारगात अमूल्य विचारधारा वाहत आहे. वही विचारधारा हमारे नस नस में और रग रग में बह रही है. अशा या युगामध्ये कलागुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात उगवलेली आहे. पुढे कवी सांगतात, नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा, मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. की कवी सांगतात की आपल्याला आपल्या मनामध्ये नवीन स्वप्ने रुजवायची आहेत, नवीन आशा, आशा म्हणजे होप, इच्छा. आणि काय सांगितलेले आहे की परिश्रम म्हणजे काय, मेहनत. आपल्याला मेहनत करून, अभ्यास करून आपल्या देशाला उन्नत बनवूया, आपल्या देशाला उज्ज्वल बनवूया. उन्नत म्हणजे विकसित, प्रगतीपथावर न्यायचं आहे. प्रोग्रेस की तरफ लेके जाने का है हमें. मिटवून सारे भेद चला रे, ये बहुत अच्छा कहा है कवि ने कि आपस में जो बैर है, भेदभाव है, बैर भावना है, वो सब मिटा के मानवता मतलब इंसानियत, माणुसकीच्या युगात आपण जाऊया आणि कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात झालेली आहे. आता पुढे बघा शब्दार्थ. प्रभात म्हणजे सकाळ, मुलांनो इथे डबल टाईप झालेला आहे, तो चुकून झालेला आहे. ओके. नभ म्हणजे आकाश, प्रतिभा म्हणजे नवनिर्मिती, पटांगण म्हणजे मैदान, ग्राउंड, मनोहर म्हणजे सुंदर, ब्युटिफुल, प्रभात म्हणजे सकाळ, मॉर्निंग,
स्काई, आकाश मतलब स्काय. ओके. आशा, आशा म्हणजे आस, होप. नवपरिभाषा म्हणजे नवीन व्याख्या, नवीन भाषा. ओके. उन्नत म्हणजे विकसित, डेव्हलप्ड. परिश्रम म्हणजे मेहनत, हार्डवर्क. मानवता म्हणजे माणुसकी, ह्युमॅनिटी. ओके. तर मुलांनो, तुम्हाला मी सांगते की पुढच्या आठवड्यापासून तुमची यूनिट टेस्ट, आपकी यूनिट टेस्ट एग्ज़ाम है. अच्छी तरह से ये तीनों लेसन और ग्रामर करना और रीडिंग करना लेसन, सेकंड लेसन, क्योंकि 2 लेसन्स तो आपके लेसन नंबर 1 एंड 3 ये तो पोयम है, लेकिन लेसन नंबर 2 अच्छी तरह से करना. ऑब्जेक्टिव क्वेश्चंस आएंगे, ग्रामर भी अच्छी तरह से करना. ओके. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक फॉर योर एग्जाम.